होळी सणासाठी कोकणात येणाऱ्या प्रवाशांची संख्या आणि गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे मार्गावरती आणखी 3 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। या विशेष गाड्यांमध्ये पनवेल चिपळूण मेमू गाडीची सोय करण्यात आली आहे। सिंधुदुर्गातील तळेरे ते कोल्हापूर या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देत याचं महामार्गात रूपांतर करण्याचं काम सध्या सुरू आहे आणि याच मार्गावरील करूळ ते गगनबावडा घाट मार्गाचं गेल्या वर्षभरात 7.5 मीटरनं रुंदीकरण करण्यात आलंय, त्यामुळे हा घाट मार्ग सुरक्षित झालाय। महिला दिनाच्या निमित्तानं शनिवारी रायगड किल्ल्यासह मुरुड येथील जंजिरा किल्ला, अलिबाग येथील कुलाबा किल्ला पर्यटकांना मोफत बघता येणार आहे। पुरातत्व संशोधन विभागानं एका दिवसासाठी प्रवेश शुल्क न घेण्याची घोषणा केली आहे। खास महिलांसाठी सुरू केलेल्या तेजस्विनी बसमधून आता महिलांना मोफत प्रवास करता येणार आहे। पुणे अहमदनगर परिवहन महामंडळाकडून जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील 13 मार्गांवरती ही मोफत सेवा दिली जाणार आहे। लार्सन अँड टुब्रोनं मासिक पाळीच्या काळात महिला कर्मचाऱ्यांना 1 दिवसाची पगारी रजा देण्याची घोषणा केली, त्यामुळे कंपनीच्या 5,000 महिला कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे। याआधी स्विगी आणि झोमॅटो सारख्या काही कंपन्यांनी सुद्धा मासिक पाळीच्या वेळी महिलांना सुटी देण्याची घोषणा केली। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे जगभरात व्यापार युद्ध भडकण्याची भीती व्यक्त होत असतानाच कच्च्या तेलाच्या किमती 3 वर्षांच्या नीचांकी स्तरावरती घसरल्यात। कच्च्या तेलाच्या किमती $70 प्रति बॅरलच्या खाली आल्या असून गेल्या 4 दिवसात यात तब्बल काही टक्क्यांनी घसरण झाली आहे, त्यामुळे भारतात महागाईनं होरपळत असलेल्या जनतेला दिलासा मिळण्याची शक्यता आहे। मुंबई विद्यापीठानं विद्यार्थ्यांना प्रदान केलेल्या पदवी प्रमाणपत्रावरील विद्यापीठाच्या बोधचिन्हावरील मुंबईच्या नावातील स्पेलिंगमध्ये चूक झाल्यामुळे नाचक्कीला सामोरं जावं लागल्यामुळे विद्यापीठानं आता कारवाईचा बडगा उगारलाय। विद्यापीठ प्रशासन खडबडून जागं झालं असून 4 उपकुलसचिवांच्या बदल्या केल्या आहेत। राज्यातील 1ली ते 9वीच्या परीक्षा मार्चऐवजी 8 ते 25 एप्रिल दरम्यान घेण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतलाय। मात्र या निर्णयामुळे शाळांची कोंडी झाल्याचं शिक्षकांचं म्हणणं आहे। शिक्षकांनी शाळा स्तरावरती केलेल्या नियोजनाचं काय होणार, नव्या वेळापत्रकामुळे शाळांच्या स्वायत्ततेचं काय इत्यादी प्रश्न शिक्षक संघटनांनी उपस्थित केलेत। राज्यात एकूण 24,152 खासगी शाळा आहेत, त्यापैकी 388 शाळा अनधिकृत पद्धतीने चालवल्या जात असल्याचं आढळलंय, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधान परिषदेत दिली। सातारा जिल्ह्यातल्या कराड तालुक्यातील सह्याद्री साखर कारखाना निवडणुकीमध्ये अर्ज छाननी प्रक्रियेत ट्विस्ट आलाय। छाननीमध्ये 2 अर्जांवरील निकाल देताना निवडणूक अधिकाऱ्यांची दमछाक झाली। कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदाच 21 जागांसाठी 251 अर्ज आलेत। तुळजाभवानी मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामावर छत्रपती संभाजीराजेंनी नाराजी व्यक्त केली। तुळजाभवानी मंदिराचं शिखर उतरवायला संभाजीराजेंनी विरोध केला। मंदिराच्या गाभाऱ्याचा आकार वाढवण्याला देखील संभाजीराजेंनी विरोध केलाय। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करत लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी इथे कॅन्डल मार्च काढून निषेध व्यक्त करण्यात आला। हा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावा आणि आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी नागरिकांनी केली। कोकणात पारंपरिक शिमगोत्सवाची धूम सुरू आहे। शिमगोत्सवादरम्यान देवाच्या पालखीसोबत खेळी काढण्याची परंपरा खास करून जपली जाते। रत्नागिरी जिल्ह्यातील आसूद गावानं काठखेळ ही प्रथा जपलेली आहे। तर अंगात पुरुषाचा पांढरा शुभ्र सदरा आणि साडी नेसून डोक्यावर फेटा बांधून अर्धा पुरुष अर्धी स्त्री अशी वेशभूषा करून हातात टिपरू घेऊन पारंपरिक वाद्याच्या तालावरती हा खेळ साजरा केला जातो। यंदा राज्यात किती कापूस खरेदी करण्यात आला आणि गुणवत्ताहीन ठरवून नाकारण्यात आला याची केंद्रनिहाय आकडेवारी देण्याची सूचना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं दिली आहे। कापूस महामंडळानं ही माहिती 2 आठवड्यात सादर करावी असं म्हटलंय। नागपुरातील फुटपाथवर होर्डिंग लावण्याच्या मनपाच्या निर्णयाला हायकोर्टानं स्थगिती दिली। पुढील आदेशापर्यंत फुटपाथवरती होर्डिंग लावण्याची प्रक्रिया थांबवण्याचे निर्देश कोर्टानं दिले। श्रीरामपूर शहरातील सूतगिरणी परिसरातून मुरमाची बेसुमार ओव्हरलोड वाहतूक सुरू असल्यामुळे रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे। नागरिकांनी केलेल्या तक्रारीनंतर परिवहन विभागानं 11 डंपरवरती कारवाई करत लाखो रुपयांचा दंड ठोठावलाय। जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातल्या किनगाव साखळी शिवारात एका चिमुकल्यावरती बिबट्यानं हल्ला केला। या हल्ल्यात 7 वर्षांचा मुलगा ठार झाला। या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे। पंचगंगा नदीमध्ये शहरातील आणि औद्योगिक वसाहतीतील सांडपाणी सोडलं जात आहे, त्यामुळे पंचगंगा नदी गटारगंगा बनली आहे। याची दखल घेत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी या विषयावर चर्चा करण्यासाठी आज विशेष बैठकीचं आयोजन केलंय। ज्योतिबा देवस्थानचं प्राधिकरण करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली। पन्हाळा किल्ला शिवकालीन पुनर्निर्मितीच्या आराखड्यात सुद्धा मंजुरी देत या कामासाठी जो काही निधी लागेल तो देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली। निसर्गाच्या दुष्टचक्रात सापडलेल्या हापूसला यंदा मुंबईची वाट दिसणार की नाही असा प्रश्न होता, मात्र हापूसच्या तब्बल 9,000 पेट्या वाशी बाजारात दाखल झाल्यात। यंदाच्या हंगामात मुबलक प्रमाणात आंबा बाजारात जाण्याची ही पहिलीच वेळ आहे।
राज्यात विविध ठिकाणी झालेल्या वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात वर्षभरात 61 जणांना प्राण गमवावे लागलेत, तर तब्बल 4575 पशुधन गमावलंय. तसंच वन्य प्राण्यांनी 94,056 ठिकाणी शेतीचं नुकसान केल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली. कराड तालुक्यातील सह्याद्री साखर कारखाना निवडणुकीत अर्ज छाननी प्रक्रियेत ट्विस्ट आलाय. छाननीमध्ये 2 अर्जांवरील निकाल देताना निवडणूक अधिकाऱ्यांची दमछाक झाली. माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात विद्यमान भाजपा आमदार मनोज घोरपडे आणि काँग्रेस प्रदेश सरचिटणीस उदयसिंह पाटील उंडाळकर एकत्र आले. त्यामुळे सत्ताधारी गटातील इच्छुक प्रमुख उमेदवार माजी जिल्हा परिषद सदस्य मानसिंगराव जगदाळ यांच्या अर्जावर हरकती घेण्यात आल्या होत्या. या हरकतींवरती आज 10 वाजेपर्यंत निकाल येणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील अंजरला खाडीतील गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात झाल्यामुळे मच्छीमार बांधवांना दिलासा मिळणार आहे. खाडीत गाळ साठलेला आहे. मच्छीमार बांधवांच्या बोटी भरकटून अतोनात नुकसान होत असतं आणि खाडीच्या मुखाशी बोटी भरकटून मच्छीमार बांधवांच्या बोटीनं जलसमाधी मिळत होती आणि आता खाडीतला गाळ काढण्याचं काम सुरू होणार असल्यामुळे समाधान व्यक्त केलं जात आहे. सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांचं सोनं म्हणून ओळख असलेल्या ज्वारीचे दर यंदा पडलेत. क्विंटलला केवळ 2,500 ते 3,000 रुपये इतका दर मिळत असून मजुरीचे दुप्पट वाढलेले दर भांडवली खर्च आणि उत्पन्नाचा मेळ बसत नसल्यामुळे पुढच्या काळात शेतकरी ज्वारीच्या पारंपरिक पिकाकडे पाठ फिरवण्याची शक्यता आहे. कोरडं हवामान आणि अवकाळी पावसाचा अभाव या कारणामुळे यंदाचा साखर हंगाम लवकर संपणार आहे. राज्यात यंदा 200 कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला होता. त्यापैकी आतापर्यंत 102 कारखान्यांनी आपली धुराडी बंद केली आहे. राज्यात आतापर्यंत 76 लाख टन साखरेचं उत्पादन झालंय. राज्यात यंदाच्या गळीत हंगामात 4 मार्च अखेर एकूण 200 साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला. या साखर कारखान्यांनी 814.92 लाख टन ऊसाचं गाळप केलं असून आतापर्यंत 764.33 लाख क्विंटल साखरेचं उत्पादन झालंय. शेतसारा भरला नाही, त्यामुळे सरकार जमा करण्यात आलेली जमीन परत करणारे महसूल सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आलंय. ही जमीन परत करताना संबंधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या 5% रक्कम शासनाकडे भरावी लागणार आहे. राज्यातील 1093 प्रकरणातील 1039 हेक्टर जमीन परत केली जाईल. पंतप्रधान पीक विमा योजनेत राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याची कबुली कृषी माणिकराव कोकाटे यांनी विधानसभेत दिली. तसंच पीक विमा योजनेत विम्याचे दावे नाकारणं, ओरिएंटल कंपनीनं 202 कोटी वितरणास नकार दिला असून यंदाच्या हंगामातील पीक विमा न देणाऱ्या कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्याचंही उत्तरात म्हटलंय. तापमानात वाढ झाल्यामुळे अनेकांनी आपला मोर्चा शीतपेयांकडे वळवला असून लिंबू सरबताला पसंती वाढतीये. परिणामी लिंबाच्या किमतीत वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात लहान आकाराचं 1 लिंबू 5 रुपयांना तर मोठ्या आकाराचं 1 लिंबू 10 रुपयांना विकलं जात आहे. राज्यामध्ये गुरुवारी एकूण 69,891 क्विंटल कांद्याची आवक झाली, ज्यात 12,975 क्विंटल लाल, 21,410 क्विंटल लोकल, 12,350 क्विंटल पोळ तर 2,665 क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. लाल कांद्याला सर्वाधिक आवकेच्या येवला बाजारात कमीत कमी आणि सरासरी असा दर मिळाला. 2 वर्षांपासून प्रशासकांच्या अखत्यारीत कामकाज सुरू असलेल्या महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. या निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या मतदार यादीतनं 70,000 डॉक्टरांना बाद करण्यात आलंय. राज्यासह देशात राजकारणात सक्रिय असलेले 6 ते 7 डॉक्टर, आमदार आणि खासदारांचा यात समावेश आहे. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी राज्यात वर्षभरात 54 वसतिगृह सुरू करण्यात आली आहेत, तर आणखी 18 वसतिगृह येत्या जून अखेर सुरू होतील, अशी माहिती इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावेंनी विधान परिषदेत दिली. ठाण्याचे वाढतं नागरीकरण आणि त्यातून निर्माण झालेली पाणी टंचाई काळू धरणाच्या माध्यमातून कायमस्वरूपी सोडवली जाईल. तोवर देहरचे धरण आणि औद्योगिक विकास महामंडळाकडून अतिरिक्त 250 दशलक्ष लिटर पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. मुंबई शहरातील धोकादायक जुन्या आणि मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींच्या जलद पुनर्विकासासाठी लागू करण्यात आलेलं धोरण 3 महिन्यात उपनगरातील इमारती आणि चाळींच्या पुनर्विकासासाठी लागू करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. लक्षवेधीच्या माध्यमातून मुंबईतल्या धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला होता. मुंबईत रखडलेल्या गृहनिर्माण प्रकल्पामुळे मुंबईकरांना मुंबई बाहेर घर शोधावं लागतंय. तर रखडलेले गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करून बाहेर गेलेल्या नागरिकांना मुंबईतच हक्काचं घर मिळवून देण्यात येईल, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितलं. म्हाडाच्या 502 घरांच्या लॉटरीकरता ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि अर्ज सादर करण्यासाठी 20 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. नाशिक मंडळाची ही घरं मखमलाबाद, सातपूर, पाथर्डी, विहितगाव, हिरावाडी, म्हसरूळ, तपोवन, द्वारका, वडाळा, नाशिक, पिंपळगाव, बहुला, नांदूर दसक, देवळाली दसकमध्ये आहेत.
कॉर्डेलिया क्रूज अंमली पदार्थ प्रकरणामध्ये चर्चेत आलेले IRS अधिकारी समीर वानखेडे यांची मुंबईतनं चेन्नईला बदली करण्यात आली. केंद्रीय प्रशासकीय लवादानं ती रद्द केली आहे. महसूल विभागानं बदली संदर्भात असलेल्या मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन केलं असल्याचं कॅटनं नमूद केलंय.